नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 6 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीची आवक आता वाढलेली असून पण तुरीला काय मिळत आहे दर पाहूयात मित्रांनो. वेळ न लावता लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे मित्रांनो की अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे किल्ले धारूर. तुरीला आवक आलेली आहे 2 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,601 रुपया. सर्वसाधारण दर मिळाला 7,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे येवला. आवक आलेली आहे तुरीला 2 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,090 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,181 रुपये. यानंतरची बाजार समिती बारामती. आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,090 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,290 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,777 रुपये. यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर. आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 35 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 3,000 रुपये. सर्वसाधारण दर 5,318 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,635 रुपये. यानंतरची बाजार समिती पाचोरा. आवक आलेली आहे 50 क्विंटलची तुरीला. कमीत कमी दर मिळाला 6,400 रुपये. सर्वसाधारण दर 6,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे जामखेड. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 31 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे करमाळा. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 98 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,600 रुपये. सर्वसाधारण दर 8,090 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,101 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर. आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 59 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपयाचा.